मागच्या काही दिवसापासून सोशल मीडियावर भोंदूबाबा अशोक खरातचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि ते व्हिडिओ एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत की जवळपास राज्यातल्या आणि देशातल्या बऱ्याच जणांनी ते व्हिडिओ सुद्धा बघितले आहेत. पण मात्र हे प्रकरण ज्या पद्धतीनं राज्यभर गाजतंय त्यामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या सुद्धा नावं ठेवली जात आहेत, त्यांच्या सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. मग या संपूर्ण प्रकरणामुळं त्या ज्या महिला आहेत त्या सुद्धा दोषी आहेत असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं ते व्हिडिओ व्हायरल होत आहेत, काही न्यूज चॅनल ते व्हिडिओ ब्लर करून दाखवत आहेत, तर काही जण ते व्हिडिओ जसे आहे तसेच शेअर करतायत. म्हणून त्या संपूर्ण प्रकरणामधल्या ज्या असणाऱ्या महिला आहेत त्या मोठ्या प्रमाणात वैतागलेल्या आहेत. त्यांचं मानसिक आरोग्य सुद्धा मोठ्या प्रमाणात बिघडलेलं आहे आणि म्हणून त्या मनसोपचार तज्ज्ञांकडे सुद्धा गेलेल्या आहेत अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे. पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्या भोंदूबाबाकडं स्वतः महिला गेल्यात त्यामुळं हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलंय, कशा पद्धतीने घडलंय हेच आपल्याला सविस्तर या ठिकाणी बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भोंदू अशोक खरातचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि लोक ते पाहण्यासाठी उत्सुक सुद्धा आहेत की तो कशा पद्धतीनं महिलांसोबत काय काय करत होता. आता त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या तक्रारदार महिला आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की तो भोंदू बाबा गुंगीचं औषध देत होता, पाण्यामध्ये काहीतरी टाकत होता, त्याच्यामुळं महिलांच्या भावना उत्तेजित होत होत्या आणि त्यांना गुंग येत होती आणि मग याच गोष्टीचा फायदा घेऊन तो महिलांसोबत अशा पद्धतीचं कृत्य करायचा आणि त्यांच्या कानामध्ये त्यांना जवळ घेऊन सांगायचा की मी तुझा कृष्ण आहे, तू माझी राधा आहे, आपण मागच्या जन्मी एकच होतो. असं भावनिक करून वशीकरण करून त्यांच्यासोबत अशा पद्धतीचा प्रकार तो करायचा असं आपण सगळं बघितलेलं आहे. मग हा सगळा प्रकार काढल्यानंतर त्या महिलांना गुंगीचं औषध दिल्यानंतर तो काय काय करायचा हे सुद्धा सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण मात्र त्याचे व्हिडिओ ज्या पद्धतीनं व्हायरल झालेले आहेत त्यामुळं त्या व्हिडिओमध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यांना आता घराबाहेर सुद्धा निघता येत नाहीये. त्यांचं मन मोठ्या प्रमाणात डिप्रेशनमध्ये गेलेलं आहे. म्हणून काही महिलांनी मनसोपचार तज्ज्ञांची भेट सुद्धा घेतलेली आहे. पोलिसांना सुद्धा चौकशीला सामोरं जावं लागत आहे. म्हणून त्या महिला मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेल्या आहेत. आता या महिलांनी जर अगोदरच त्या भोंदूबाबापासून दूर राहिल्या असत्या, त्यांना एखाद्या महिलेला हात लावण्याचा प्रयत्न केला किंवा जवळ घेण्याचा प्रयत्न केला तेव्हाच एखाद्या महिलेने त्यांना जोरदार विरोध केला असता, तिथंच त्याला एखादी झापड मारली असती, त्याच्या विरोधात गेल्या असत्या तर कदाचित त्यांना एवढा मनस्ताप सहन करण्याची वेळ आली नसती. पण मात्र महिलांनी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. त्या ज्या पद्धतीनं सांगतोय त्याच पद्धतीनं ऐकत गेल्या. म्हणून महिला सुद्धा यामध्ये चुकीच्या आहेत असं सुद्धा म्हणणं बऱ्याच जणांचं आहे. कारण की त्यांना गुंगीचं औषध दिलं होतं, त्यांच्या भावना उत्तेजित केल्या होत्या. मग यांनी घडलेला प्रकार त्या कॅबिनच्या बाहेर गेल्यानंतर त्यांच्यासोबत आलेले जे नातेवाईक आहेत त्यांना का सांगितला नाही असा देखील प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहेत. त्यामुळं आता या ज्या मानसिक तणावाखाली गेलेल्या ज्या महिला आहेत त्यांनी इथून पुढं तरी अशा कोणत्याही भोंदूबाबाच्या नादी लागलं नाही पाहिजे आणि इतर जे महिला आहेत, पुरुष आहेत त्यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाकडे बघून इथून पुढं स्वतः सावध राहिलं पाहिजे, दुसऱ्याला सावध केलं पाहिजे आणि कोणी कोणाचं आयुष्य बदलू शकत नाही असं ठामपणानं सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं आता ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.